प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। अति प्रयत्न तो मानसिक तेने पावती परम सुख। मी तव रामाचा सेवक सीता सम्यक शोधिना। मज पामराय काय थोरपण पायीचे आव्हान पायी बरे। मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या। मोठ्या मोठ्याची ही गती आपली कुठे। ज्ञानवान विचारवान भक्त आणि परमेश्वराला आपल्याशी करून घेणाऱ्या हनुमानजीची अवस्था त्या लंका नगरीच्या ठिकाणी आहे, परराज्यामध्ये आहे। आपण स्वराज्यामध्ये असताना देखील तो भक्तिभाव आपल्या अंतःकरणामध्ये नाहीये। का नाहीये? बाह्यांग आहे। अंतरंगामध्ये हनुमानजी जाऊन देखील त्यांना दुःख भोगावं लागलं। तुम्ही आणि सर्वच बाह्य रंगामध्ये आहोत। वरलिया रंग मी नाही म्हणे, वरलिया रंगे वरल्याच रंगात आहे, पण वरला रंग सोडून द्या कसलंय असं। पण अंतरंगामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असणाऱ्या खऱ्या परमार्थाचं साधन किंवा सिद्धी प्राप्त होत नाहीये। त्याच्यामध्ये हनुमानजी, त्या हनुमानजीला देवरूपी लंका नगरीच्या ठिकाणी जे विकारामध्ये प्रवेश करून सत्याचा शोध घेत असताना देखील सीतेची शुद्धी लागा नाही गेला। तुमच्या आमच्या जीवनामध्ये हेच कर्म आहे। किती आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरी केला तरी कार्याची सिद्धता होत नाहीये, म्हणून आपण दुःखाच्या आवर्तीमध्ये पडतोय। मग दुःखाचा जर ऱ्हास किंवा नाश जर करायचा असेल, एकतत्व नाम हेच आपल्या जीवनामध्ये जर असेल तर सिद्धता होते। त्याच्यामध्ये हनुमानजी त्यांना दुःख भोगावं लागलं, पण सत्याचा शोध दुर्जनाच्या नगरीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे। उल्हास हनुमंताचे चित्त आलस्य साठवणे विकल्प वार्ता। अति साक्ष शोधिन सीता श्री रघुनाथाचे। बघा आमच्या जीवनामध्ये हेच आहे। माझं नांगरायचं राहिले, माझं भिजवायचं राहिले, घरातला कामधंदा राहिलाय, कोळपायचे राहिले, मग कसं जावा पोटीला, मग तिथे गेलं येळ लागते, मग काय राहणार माझ्या पद्धतीने आळस सांडून। आळस हनुमानजीने शरीरातला काढून टाकला। तुम्ही आम्ही जोपर्यंत आळस काढत नाही, आळस हा कुटुंबाचा वैरी मला पुढे म्हणता येत नाही। आळस जोपर्यंत आपल्या शरीराच्या परमार्थिक साधनेमध्ये जात नाहीये तोपर्यंत ते परमार्थ स्वरूपाकडे आपण जाण्यासाठी विन्मुख आहात। जरी परमार्थ तुम्ही आम्ही करत असता तरी हे बाह्यांगातलं लक्षण आहे। अंतरंगामध्ये गेल्यानंतरच खरं परमार्थाचं स्वरूप तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीये। तो आत्मा अनुभूती, आत्मा आनंद आणि आत्मानंदाच्या माध्यमामधून परमानंदाची प्राप्ती करून घेणारे हनुमानजी, त्यांना एवढं दुःख भोगावं लागले, त्यांना कष्ट सहन करावं लागले। आता सीतासुद्धीच्या सानिध्यामध्ये हनुमानजीला काही प्रत्येक रूप जिथे असणारा पाहायला मिळालं दृश्यरूपानं, पण त्याचा नाश करून सत्याचा शोध घेत हनुमानजी निघालेले आहेत। सत्य हे आपल्याच जवळ आहे, आपल्यातलं सत्य आपण बाहेर काढायचे, आतून वरून नाहीये। चौथ्या वाणी नाही काढायचं, परावाणीपासून काढायचे। आणि जर परावाणीपासून तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर शब्द निघत असतील तर असं समजायचं भगवंत आपल्या सानिध्यामध्ये दिसत फक्त नाहीये, पण तुमच्या कार्याची सिद्धता केल्याशिवाय सोडत नाही आहे। पूर्वी केले स्वयं शोधन समस्त ही लंका भुवन। शोधिता राहिले जे स्थान भावदान। काही भाव, वाचिक भाव, मानसिक भाव ही देवरूपी लंकाच आहे। याच्यामध्ये सत्व आहे, याच्यामध्ये राम आहे, याच्यामध्ये परमात्मा आहे। ते सगळ्याला जाणून आहे। तुम्ही आम्ही तर वाचक सुचक सगळ्यालाच माहिती आहे, पण त्याच्याकडे जाण्याचा जो प्रयत्न आहे तो सात्विकतेमधला असायला पाहिजे, वेदात्मक नसायला पाहिजे, वेदात्मक नसायला पाहिजे। आणि त्या माध्यमामधून त्या परमेश्वराकडे तुम्ही आम्ही जर गेलात तर नक्की सिद्धता झाल्याशिवाय राहत नाही। महाराज गेल्या शनिवारी म्हणले जन्मता दात कोणालाही नसतात, बरोबर असंच म्हणले होते ना। पण त्याच्यावर अभ्यास केला, एखादी गोष्ट जर चटकली नाही मनामध्ये बरोबर त्याचा शोध करायचा। तर तुळशीदासाला जन्मता 32 दात होते, बरोबर आहे ना। आणि त्यांचं जन्मता वयोमर्यादा 5 वर्षाच्या मुलासाठी होती, बरोबर आहे ना। आता तो तर देव आहे, त्यांचा कशाला आपण विचार करायचा। हा तुळशीदासाची ही अवस्था होती। आपण आता रामायणाचे श्लोक किती किती मला काय माहिती, हा चुकलं गणित। रामायणाचे श्लोक 52 रामायणाचे ते झालं 33 कोटी 33 लाख 33,333 10 आणि 2 अक्षरशील ती वेगळं 52 रामायणाचे।
तपासून बघा, यावेळेस माझं चूक होईल, पण एक 99% पुढं 3100. याच्यामधलं आपण काहीतरी घ्यायला पाहिजे. तुम्हाला आम्हाला जीवन याच्यासाठी दिवे दिला देव भजना गोमटा भजन करण्यासाठी ईश्वरून तुम्हाला मला पाठवून दिलेले आहे. कर्म प्रत्येकाची माहिती, वाईट असेल चांगलं असेल काय असेल ते असेल, पण त्या कर्मामधून आपल्याला जर त्या परमेश्वराकडे जर जायचं असेल तर सात्विक कर्माचा अवलंब करावा लागेल, तर जाता येते. पण जाण्याचे मार्ग अनेक दुःख आहेत, संकट आहेत, व्यातन आहे, याला पराभूत करून पलीकडे जायचे तरच असणारे सत्याचा शोध सापडेल. आपण सगळे पायऱ्या पायरीवर, आपल्याला पायरीने पायरी वर जायचे. याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये अंतरात्म्याच्या ठिकाणी आपणच आपला विचार करायचा, आपलं कर्म कोणतं आहे, सात्विक आहे का असात्विक आहे, धार्मिक आहे का अधार्मिक आहे, करतो तर चांगले की कर्म जिथे आणखी नाही. आपले आपण विचार, जरी माझ्यासारखा अज्ञानी, मला तर काही येत नाहीये, पण माझ्यासारखा जरी अज्ञानी सांगत असला तरी माझे कर्म मला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही. बाह्य अंगाने जरी तुम्ही जाणत असता, पण अंतरंगाने जोपर्यंत असणार कळत नाहीये तोपर्यंत असणार परमात्म्याची सुरुवात तुमच्या आमच्या जीवनामधली नाहीये. रावणाचे शयन भयन अनेक काम विमान ते तेरी गुणी सावधान सीता छिद्र. बघा, हनुमानजीने भावनाचे पाय ऐकलेलं आहे, जिथं जाऊन तिथं गेलेले आहेत. का? सत्याचा शोध घ्यायचा, धर्माचा शोध घ्यायचा आहे, आणि धर्माच्या संगतीने सत्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाहीये. हे हनुमानजीचं वानर राजा रावणाच्या शयनगृहामध्ये जाऊन देखील हनुमानजी असणार सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून मंचकाच्या ठिकाणी गेले, पाहू लागलेला, पण सीता मातोश्री सापडली नाही. कारण का? याला अधर्म जेथे होता, अधर्माच्या ठिकाणी सत्य राहतच नाहीये. हे हनुमानजीचा आत्मविश्वास असताना देखील त्या ठिकाणी शोध घेतलेला आहे. एक झालं आज झालं, मला सांगा आज सगळे वाच्या सूची येणार, त्यांची पुढच्या क्षणात पण होते जाते निघत तशीच काय